सणामंदी आला सण माझ्या दिवाळीचा सण, सुख शांतीच्या ओढीनं माझं गंधाळलं मन। दारी यशाचं तोरण, घरी खमंग पक्वान, साज नवा हा लेऊन दिवा लावते सुखाने। रांगोळीची बघा नक्षी कंदिलानं उजळली, कष्टाच्या या उठण्याने माझी काया भिखुलली। आता पाहुणे येतील दीपावलीच्या सणाला, तीच माझी सुख शांती तोच आनंद मनाला, तीच माझी सुख शांती तोच आनंद मनाला। कोण होईल मराठी करोडपतीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सुखाचा शुभारंभ, अर्थात हा शुभारंभ आज दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी स्पेशल झाला कारण सोबतीनं आपल्याबरोबर व्हॉट्सअपवर आहे। कुरकुरी ज्योतिषी म्हणतात ना की हे माय कोणी आहे का घरात, तुझ्या घराला दार आहे, दाराला उंबरा उंबऱ्याला खेळायला खिळखिळून तुझी लक्ष्मी परत केली पाहिजे। इथं लक्ष्मी परत जात नाही, लक्ष्मी येते, बरोबरीने सरस्वती पण आहे। स्वप्नीलला विचारूया, स्वप्नील खास दिवाळी खूप खास आणि तुमच्या सगळ्यांच्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींच्या येण्याने जास्त खास झाले आणि तुमच्या निमित्ताने ते मायबाप रसिक प्रेक्षक इकडे आले, त्यामुळे त्याला 4 चांद लागले। आणि दिवाळी स्पेशल आहे या कारणासाठी सुद्धा की आज कोण होईल मराठी करोडपतीच्या मंचावर पण दिवाळी साजरी होते, पाडवा साजरा होतो आणि खूप मस्त वाटतं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम करतोय, ज्यांच्यामुळे आज आयुष्यात थोडंफार नाव आहे, थोडीफार प्रसिद्धी आहे, त्या सगळ्या लोकांबरोबर, प्रेक्षकांबरोबर त्यांचे जे प्रतिनिधी आहेत तिकडे, स्पर्धक प्रतिनिधी, त्यांच्याबरोबर सण साजरा करायला मिळणं मला असं वाटतं की माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। त्यामुळे खूप मजा। आणि दिवाळी कधी सुरू होणार तर मला असं वाटतं की तुम्ही या मंचावर आला आहेत तर दिवाळी सुरुवात झालेली आहे दिवाळीची आणि आय एम शुअर भरभराटही होणारच आहे आता। हो ना। पण मी लक्ष्मीचा संदर्भ या ठिकाणी काढलेला आहे, म्हणजे ती वेगळ्या अर्थाने की तुम्ही एक सामाजिक कामांकरता म्हणून पण एक आपल्याकडनं मदत होत असते। ह्या करोडपतीच्या सीझन बरोबर त्याची एक पार्श्वभूमी जर तुझ्याकडची बघायची झाली तर तुझ्या घरात देखील एक छानशी छोटीशी लक्ष्मी आलेली आहे आणि त्यामुळे देखील ही दिवाळी आणि हा सीझन तू चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत असणार असं मला वाटतं। खूप मस्त। मला असं वाटतं की मी नेहमी असं म्हणतो की एक आपल्याकडे पुराणांमध्ये किंवा आख्यायिकांमध्ये असं नेहमी म्हटलं जातं, असं ऐकलं जातं की जनरली लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नांदत नाहीत गुण्यागोविंदानं, असं एक जनरल आख्यायिक आहे। मला असं वाटतं की हा एकमेव मंच असा आहे जिकडे लक्ष्मी आणि सरस्वती फक्त एकमेकांबरोबर गुण्यागोविंदाने नांदत नाहीत तर त्या एकमेकांच्या साथीने पुढे वाटचाल करतात। जोपर्यंत तुमच्याकडे सरस्वतीचा आशीर्वाद नाही, ज्ञानाचा आशीर्वाद नाही, तोपर्यंत तुम्ही लक्ष्मी प्राप्त करून घेऊच शकत नाही या मंचावर। सो हा एक अत्यंत युनिक असा मंच आहे असं मला वाटतं, अभूतपूर्व एक असा योग आहे आणि या सगळ्याचा साक्षीदार मला व्हायला मिळतं आहे, माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि इथून घरी जातो तेव्हा घरी एक लक्ष्मी आहे, घरी एक सरस्वती आहे आणि त्यामुळे इथेही लक्ष्मी आणि सरस्वती आहेत, घरी लक्ष्मी आणि सरस्वती आहेत। मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगलं आणि सुंदर आयुष्य मी मागू शकत नाही परमेश्वराकडे। दादा बट ना नसीब है कि नहीं, घर पे घर जाओ घरवाली सवाल पूछती है, यहाँ पे सवाल अरे और घरवाली तो ऑप्शन भी नहीं देती है, घरवाली तो उत्तरम असे आमच्या बिचारा 4 पर्याय तर सांगतात, घरवाली तो ऑप्शन भी नाही देती यार। आणि तू मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनातलं बोललास ना ॲक्च्युली, म्हणजे माझ्यासारख्या असं गमतीचा भाग म्हणून की एरवी नवऱ्यांना प्रश्न विचारायची संधीच मिळत नाही ना, आयुष्यभर प्रश्नांची उत्तर द्यायला लागतात। असं असताना सतत प्रश्न विचारायला मिळतात। मला असं वाटतं की हो यार माझ्या ह्याच्याकडे लक्ष नव्हतं गेलं। पण गमतीचा भाग वजा करता मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मलाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतं असं नाही। या कार्यक्रमाची मजा तीच आहे की एंटरटेनमेंट आहेच, पण अनेक गोष्टी आहेत ज्या मलाही माहिती नसतात, त्याची उत्तरं मलाही पहिल्यांदाच कळत असतात, माझ्याही ज्ञानात भर पडत असते। माणूस म्हणून, अभिनेता म्हणून आणि एक जनरल या समाजातला एक घटक म्हणून माझंही ज्ञान वाढत असतं, मीही जास्त समृद्ध होत असतो। मला असं वाटतं की ही या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे असं मला मनापासून वाटतं। थोडंसं दिवाळीचा जलवा नेमका काय, आपण दिवाळीत गप्पा मारतोय, सगळ्या दर्शकांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहे, सेट पण तसाच रंगलेला आहे, पणत्या लागल्यात अवतीभोवती आणि वर्षाचा शेवट गोड करत असताना, नवीन वर्षाची सुरुवात करत असताना एक ऊर्जा आपण तुझ्या शोमधनं घेतोय। आज कोण कोण भेटायला आहे? खूप मजा आहे, म्हणजे पाडव्याचा एपिसोड आहे आणि आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडके दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर त्यांच्या पत्नी महेशदादा आणि मेधाताई पण एपिसोडला आले आणि त्यांनी 4 चांद लावले एपिसोडमध्ये। नमस्कार, मी स्वप्नील जोशी। नमस्कार, मी विशाल परदेशी। तुम्ही पाहताय रिन प्रस्तुत कोण होईल मराठी करोडपती। तुम्ही पाहताय कोण होईल मराठी करोडपती। हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं। तो म्हणलाय ते
अशी ईश्वरचरणी प्रार्थना. शुभ दीपावली. महेश दादा, मीनाताई, हार्दिक स्वागत या मंचावर आणि खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या. थँक्यू. सेम टू यू अँड सेम टू एव्हरीबडी हिअर. हॅपी दिवाळी. उलटं खेळूया. हा, उलटं खेळूया. वा वा, आल्या आल्या महेश दादा असं म्हणलंय त्याच्या स्टाईलमध्ये की उलटं खेळूया. पहिला प्रश्न तुम्हाला जिंकून देतो 3 करोड रुपये आणि हळूहळू ही रक्कम कमी होत. अरे हा, किती मस्त झालं असतं ना असं. आणि परत मोठ्या मनाने की आम्ही खेळ सोडू इच्छितो है ना. परत एक जास्त आवडपणा नाही. जास्त आवडपणा नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधाताई आपल्याबरोबर आहेत. पण दोघांशी गप्पा मारणार आहोत कारण आज दोघंही कोण होईल मराठी करोडपतीच्या या खेळामध्ये ते सहभागी झाले होते आणि नवक्षितिज या संस्थेकरता त्यांनी 6,40,000ची रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. एक फार मोठी मदत या दिवाळीच्या निमित्ताने ती देऊ करतायत. कसा अनुभव राहिला हा प्रश्न मी धाटणीतला विचारणार नाही, पण हॉट सीटवर तुम्ही होतात आणि सुपर्ब खेळलात. काहीतरी देताय तुम्ही, म्हणून ही दिवाळी खूप सुखकर झाली असं म्हणता येईल. नाही, मला वाटतं त्यांची दिवाळी खूप छान झाली, जी खूप गरज होती. आणि त्यासाठीच मला ते कसं असतं की ती हे इथे बसल्यानंतर ना सोपे प्रश्न पण कठीण वाटायला लागतात की ना. त्या उत्तरं समजा 4 नाही मिळाली ना तर तुम्हाला उत्तर सोपं आहे. 4 आल्यावर ना उगाच आपल्या डोक्यात एक कन्फ्युजन असतं. आणि कारण हेच होतं की त्यांना काही जेवढे जास्त देता येतील तेवढे. ती खरंच एक संस्था ती खूपच चांगलं काम करते, स्तुत्य काम करते पुण्यात. आणि आय एम सो हॅपी की हे खरंच 6,40,000 इज नॉट गोइंग टू सफाईज. त्यांना खूप पैशाची गरज आहे कारण खूप मुलं आहेत ज्यांना तिथे वेटिंग लिस्टवर जवळजवळ हजारो मुलं आहेत ज्यांना तिकडे जॉईन व्हायचं पण होता नाही आहेत कारण दे नीड अ लॉट ऑफ फंड्स. आणि खूप मजा आली. पण काय असं घरी बसून टी व्हीवर बघायला खूप सोपं असतं, आपल्याला अर्धी उत्तरं माहिती असतात. पण इथे इट बिकम काय असतं, इट इज तो प्रश्न चुकला तर यू आर गोइंग टू. आणि ते कसं आहे ते 10 ते 3,20,000 ही जी उडी आहे ना, म्हणजे 1,60,000 कोणाला 10,000वर यायला आवडणार नाही. पण आय थिंक आय एम हॅपी. आणि एक उत्तर मी टुक्का लावलं पण कुठेतरी ते ऐकलं होतं असं मला वाटत होतं द बॅक ऑफ द माइंड. अँड आय वॉज प्रेइंग सो फॉरवर्डली की ते उत्तर होऊ देत तर त्यांना काहीतरी जास्त पैसे मिळतील. पण मजा आली. ऑल इन ऑल इट वॉज अ फन थिंग. आणि आय थिंक स्वप्नीलने खूपच छान होस्ट केला शो. दोघांनाही गाण्याची प्रचंड आवड, जुन्या गाण्यांची प्रचंड आवड. तुला गायला पण खूप आवडतं माहिती. गायला आवडतं. तुला गायला खूप आवडतं. मेधाताई, गाणं म्हणायला फार आवडतं ना. इकडे 1-2 ओळी आमच्यासाठी. मला एक तर गाणी अजिबात पाठ नाही कुठलीच. हे बघ, हे म्हटलंच तरी गुणगुणलाच तरी चालेल. मला गाणी कुठली पाठ नाही. मेधाताई नाही रे, मेधा गाते बरी. हा, ये बात. चला जोरदार टाळ्या मेधाताईसाठी व्हायला पाहिजे. मेधाताई 2 लाईन. बाई 2 लाईन. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. मेधाताई, तू तर कायमच महेश दादाच्या प्रत्येक कामामध्ये मम म्हणत असते आणि किंवा तू लीडला असते. पण इथे नुसतं तू लीड नाही घेतलास तर बऱ्याच वेळेस त्या प्रश्नांची उत्तरे हे बरोबर आहे हे कॉन्फिडेंटली तू महेश दादाला सांगत होते. तू काय सांगशील? नाही, काय असतं महेश म्हणाल तसं ते सीटवर बसलं ना की कन्फ्युजन जास्त असतं की हे बरोबर आहे की नाही. मी अर्ध्या वेळ गप्प बसत होते कारण मला वाटत होतं की ही नोज लॉट ऑफ थिंग्स, ही रीड्स अ लॉट. आणि मला त्याला जास्त कन्फ्यूज करायचं नव्हतं कारण किती वेळ माहिती असून सुद्धा आपण कन्फ्यूज करतो. मग आय ट्राईड माय. पण अखेर 6,40,000 मोठी रक्कम आहे. आलायदा आमचेही काही प्रश्न आहेत प्रेक्षकांचे, म्हणजे इथल्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीस पण प्रेक्षकांचे काही मनातले प्रश्न आहेत ते असे आहेत. नंबर 1 की यंदाची दिवाळी मांजरेकर कुटुंबाकरता याही अर्थाने स्पेशल आहे की नटसम्राटसारखी कलाकृती तुम्ही देऊ केली. तो देखील एक आनंद आहे की या वर्षाची सुरुवात खूप छान झाली.
आणि नवीन वर्षाची सुरुवात करत असताना पुढल्याही वर्षी काहीतरी नवीन असणार आहे. खूप काही काय म्हणजे इनफॅक्ट आता खूपच पिक्चर आहे. माझा एक सिनेमा कंप्लीट झालेला आहे पण त्याची अनाऊन्समेंट होईलच. एक सिनेमा जवळजवळ 50% कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे आणि दिवाळीत मला वाटतं आम्ही कामातच आहोत. म्हणजे 1-2 दिवस आम्ही गोव्यात असू पण ते पण आमच्या काय मित्राचं काय म्हणतात त्याला थँक्स टू दॅट फ्रेंड त्याच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे आम्हाला ब्रेक घेता आला. नाहीतर शूटिंगच सुरू आहे म्हणजे ती आता काही आरामच नाही आहे. म्हणजे मला वाटतं अगदी अख्खं वर्षभर आहे. डिसेंबरपर्यंत काम आहे. पण मजा ना की मला की की आपण बऱ्याच वेळा वाटतो की आपल्याकडे काम नाही पण काम असल्यावर कंप्लेंट करू नये मला वाटतं. आणि दिवाळी इज अ गुड टाईम टू वर्क ऑल्सो. दिग्दर्शक म्हणून जेव्हा तू नटसम्राट केलास आय थिंक इट्स अ कल्ट फिल्म. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत महेश दादा आणि नटसम्राटसाठी. आणि तू एक असा योग जुळवून आणलास महेश दादा ज्याच्यात नाना पाटेकर आणि विक्रम गोखले एका फ्रेममध्ये लोकांना दिसले आणि त्याच्यात तू आणखीन एक पर्याय निवडलास विच इज मेधाताई. ते कॅरेक्टर्स नटसम्राट बेलवलकर हे कॅरेक्टर्स इतकं लार्जर दॅन लाईफ होतं आणि मराठीत करायचं तर मला वाटतं नानापेक्षा जास्त लार्जर दॅन लाईफ कोणी नव्हतंच. मेधाच्या रोलसाठी पर्याय होते पण रीमा होती आधी मग तिचे काहीतरी प्रॉब्लेम झाले डेट्स विटचे आणि मग कसं असतं की तुम्ही लास्ट मोमेंटला एव्हरी ॲक्टर इज बिझी इन दर ओन फील्ड. मग मेधा इज माय लास्ट ऑप्शन असतंच ते आणि हक्काचं ऑप्शन आहे. हक्काचं ऑप्शन. आणि विक्रम गोखले एक ॲक्टर असा होता जे कॅरेक्टर नाटकात नाही आहे. बरोबर. तर मला असा एक ॲक्टर हवा होता की जो सगळ्या बाबतीत त्याच्यापेक्षा बरा आहे गणपतराव बेलवलकरपेक्षा पण त्याचं नशीब नाही. आणि मला वाटतं त्याच्या इतकं चांगलं नाव कुठलंच नाही. म्हणजे नाना पाटेकर इज अ फ्रेंड व्हेरी 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 कॉम्पिटंट ॲक्टर पण तरी विक्रम. चला आपण नेक्स्ट इयरचं बंपर मला तुम्हाला विचारायचं आहे. दे धक्का तुम्ही तरी खुलासा करावा. नाही अजून प्लीज 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 म्हणजे हे आहे हे बेदक्कात आहेच पण बाकी खूप आहेत अजून. म्हणजे इनफॅक्ट मी एक आय एम वर्किंग व्हेरी हार्ड की मला सगळे माझे 2 पिक्चर कंप्लीट असतानाही मला एक पिक्चर कंप्लीट करून रिलीज करायचं जे खूप टॉपिकल आहे आणि त्याची तयारी सुरू आहे जोरात. पण त्याची अनाऊन्समेंटही करू एक मला वाटतं आठवड्याभरात होईल अनाऊन्समेंट. म्हणजे आता महेश दादा तसे शिस्तीचे पक्के आहेत. तुम्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंट कशी देता म्हणजे थोडंसं मला घरात डोकवायला आवडेल. म्हणजे लाईटही रूममधला चालू ठेवलेला दादाला चालत नाही जर काम नसेल तर. तेच दुसरीकडे तुम्ही खूप शांतपणे सगळा लीड घेत असतात थंडपणे सगळं सिच्युएशन तुम्ही सांभाळून घेता. एकमेकाला कॉम्प्लिमेंट कशी देता तुम्ही? काही नाही आता खूप वर्ष झाली आता वी नो इच अदर. आम्हाला एकमेकांचं सगळंच आता चांगलं वाईट सगळंच माहिती आहे आणि यू ॲक्सेप्ट अ पर्सन. सो वन्स तो ॲक्सेप्टन्स आला की खूप गोष्टी सोप्या होतात. मग एक वेळ होती की दिवाळी अशा पद्धतीने आपलं मॅनेजमेंट असायचं की हा एक दिवस आपण खरेदी करता राखून ठेवलेला असायचा आपल्या कुटुंबाकरता मुलांकरता. पण हल्ली आता मुलं काय आपण काय हां तसं राहिलं नाही. दॅट ऑल हॅपन्स बिकॉज ऑफ चिल्ड्रन. आता चिल्ड्रनला काही ते राहिलेलंच नाही. आम्हाला लहानपणी खूप फटाक्याचं आम्ही तर इनफॅक्ट अशा त्या माळाच्या माळा सोडून एक फटाका वाजवायचो त्याच्यात आम्हाला कुतूहल होतं. पण आता काही तसं राहिलेलं नाही. मी म्हणतो की टेक्नॉलॉजी हॅज रिअली टेकन द होल वर्ल्ड फॉरवर्ड. पण टेक्नॉलॉजीने छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेण्यापासून आपल्याला वंचित केलं आहे. त्याचं एक दुःख आहेच. आम्ही आमची जी चाइल्डहूड आम्ही एन्जॉय केलं ना त्यातकाल ती मुलं नाही करत असं मला वाटतं. आणि ॲज अ समवेअर आपल्याला तो बॅलन्स सांभाळावा असं मला वाटतं की आता कोणी नाही. मला कोणी बोहरा खेळताना दिसत नाही. मला कोणी गोट्या खेळताना दिसत नाही. म्हणजे सकाळी उठून फटाके उडवणं जी मजा होती पहाटे उठून किंवा पहिली अंघोळ आणि आपण ट्राय करतो पण ती आता पहाटे 5 वाजता वगैरे उठून ती रांगोळी काढून कोण पहिलं उठणार सकाळी 4:30 वाजता म्हणजे रात्रभर झोप यायची नाही. उठलो आंघोळ गेली तर उठणं लावलं की विस्ट बी आउट. आता नाही. आता शूटिंगच्या निमित्ताने शेवटचा प्रश्न. एका कार्यक्रमात तू असं म्हणाला होता की मुंबईतल्या ट्रॅफिकचा एवढा वैताग आलेला आहे की मला मुंबई सोडून पुण्याला जाऊन स्थायिक व्हावं असं वाटतं. पण मग अजून का मुंबईत ना म्हणजे पुणे पण नाही मला आवडलं. पुणे पण खूप ट्रॅफिक झालं. मी म्हणतो हिला पण ही ऐकत नाही आहे. टू लेट अस गो. हिचं हिला अजून तिचं मुंबई शिक्षण संपवतात. नाही काही असं नाही. आत्ता आय वॉन्ट टू एन्जॉय लाईफ नाव. तेव्हा काय म्हातारपणी नाही मला जायचं तिथे. मुंबईत राहिलेलं नाही खरं. मुंबई हॅज बिकम वन काय म्हणतात त्याला
गॅस चेंबर कोणाला कळत नाही. 5th मोस्ट पोल्युटेड सिटी इन द वर्ल्ड आहे. एव्हरी डे आपल्या आयुष्यातले नॉर्मल आपण आयुष्य राहिलो असं त्यापेक्षा खूप आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे बिकॉज ऑफ द बॅड एअर वी ब्रीथ. आय जस्ट होप गुड सेन्स प्रिवेल. कोणतरी थांबवा तरी ते मुंबईचे लोंढे संपले की ऑक्सिजन संपेल इकडचं. म्हणून तर तुम्हा दोघांकडनं आता आपल्या सगळ्या दर्शकांना सांगण्याची वेळ जाता जाता दिवाळी कशी नेमकी साजरी व्हायला हवी? खूप छान. दिवाळी इज अ फेस्टिवल ऑफ लाईट्स. मला वाटतं आपण त्याचा फेस्टिवल ऑफ साऊंड खूप करतो. लाईटने एन्जॉय करा. अँड दिवाळी इज अ फेस्टिवल यू कॅन शो की यू केअर आणि दाखवा लोकांना एकमेकांना की की युनायटेड वी स्टँड. ह्या दिवाळीत आपण एक काय म्हणतात त्याला लेट अस टेक अ प्रॉमिस दॅट कंट्री कम्स फर्स्ट. तर एक मोठी फ्रेम तुम्ही सांभाळत असतात महेशच्या निमित्ताने कारण तो त्या फ्रेमवरती असं कुठला बंध आहे किंवा अशी कुठली गोष्ट आहे की हे नातं आणखीन घट्ट होत जातं? एकमेकांवरचं प्रेम आणि असलेला विश्वास. आय थिंक दॅट्स वॉट कीपर्स. असं नाही की आमच्यात काय देर आर नो अप्स अँड डाऊन्स की देर आर नो फाईट्स असं काही नसतं. हे प्रत्येक लग्नात असतं. पण मग शेवटी दॅट वी कांट स्टे विदाऊट इच अदर हे जे काही शेवटी ते वाक्य असतं दॅट इज वॉट कीप अस टुगेदर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हालाही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. टू ऑल युअर रीडर्स.